नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की स्वामींचा जो देवी रूपातला फोटो आहे त्याच्या मागे नक्की काय कारण आहे, स्वामींना या रूपात का दाखवलं जातं, काय गोष्ट आहे। म्हणून आपण आज त्यामागची कथा पाहणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराज आपले गुरु आहेत की गुरुला आपण नुसतं गुरु नाही तर गुरु माऊली देखील म्हणतो। तर गुरु माऊली म्हणजे काय, तर माऊली म्हणजे आई। गुरु शिष्याचं नातं हे आई आणि मुलासारखेच असते। तेव्हा शिष्य संकटात असतो तेव्हा गुरु काही आनंदात नसतो। ज्या वेदना शिष्याला होत असतात त्या गुरुलाही होत असतात। म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं पाहिलं झालं तर जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा स्वामी सुद्धा अस्वस्थ असतात आणि ते त्याला अनेक मार्ग सुचवत असतात की या संकटातून तो लवकरात लवकर कसा बाहेर पडावा, त्याला कमीत कमी त्रास होऊन कसा तो त्यातून योग्य मार्ग सापडून बाहेर पडावा, यासाठी स्वामी सुद्धा झटत असतात। एकदा स्वामी खूप अस्थिर होते। रात्रीची वेळ होती तेव्हा बाळप्पा महाराजांनी स्वामींना विचारलं, स्वामी काय झालं, इतके अस्थिर का दिसताय, नक्की काय झालं। तेव्हा स्वामी म्हणले, माझे भक्त संकटात असताना मी शांत कसा राहू म्हणून मी अस्थिर आहे, असं स्वामी म्हणतात। स्वामी ही म्हणजे आपली आईच। गुरु माऊली जसं म्हटलंय म्हणून हे एक कारण आहे की गुरु आपल्या आईसारखेच असतात। त्यामुळे देखील त्यांची आईच्या रूपातील देवीच्या रूपात ही पूजा केली जाते। एकदा स्वामींनी त्यांच्या भक्तांना माता अन्नपूर्णाच्या हातून जेवण खाऊ घातलं होतं। ती गोष्ट काय तर एकदा स्वामी आपल्या भक्तांना समवेत कोण्हाळे नावाच्या गावाजवळ जे एक जंगल आहे त्यातून प्रवास करत होते। स्वामी सोबत जवळजवळ 101 भक्तगण होते आणि असा सगळं स्वामी आणि सगळ्या भक्तांचा जमाव ज्या जंगलातून प्रवास करत होता। भर दुपारची वेळ होती, जंगलात काटेकुटे होते, सगळ्यांना खूप भूक लागली होती। पण स्वामींनी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, नाही त्या भक्तांना खाऊ दिलं होतं। असं करता करता संध्याकाळ झाली, दिवस मावळायला आला होता। भक्तगण अस्वस्थ झाले, भूक त्यांना सहन होईना। तेव्हा श्रीपाद भट म्हणून हे स्वामींचे भक्त होते। ते शेवटी स्वामींच्या वाटेत आडवे पडले आणि स्वामींना म्हणाले, आम्हाला आता भूक सहन होईना, सगळे अस्वस्थ झाले, भुकेमुळे तुम्ही आमचं काय तो प्राण घ्या आणि मग जा, तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे। असं म्हटल्यावर स्वामींनी काय केलं तर तिथे एक जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन स्वामी उभे राहिले। स्वामी त्या झाडाजवळ उभे राहिल्यावर मग इतर भक्तांनी आजूबाजूला येऊन जागा वगैरे साफ केली, जवळ कुठे पाण्याची व्यवस्था आहे का ती पाहिली। माणसाने जाऊन पाणी वगैरे घेऊन आली, पण आता रात्र व्हायला आली होती, सगळ्यांना भूक लागली होती। त्यामुळे त्यांनी स्वामींना विचारले की स्वामी तुम्ही काही खाणार का। स्वामी म्हणाले की तुम्ही सगळे खा, म्हणजे मी खाल्ल्यासारखं झालं, म्हणजे मला देखील मिळेल। पण आता इतक्या रात्रीची वेळ, त्यात जंगल, इथे जेवणाची व्यवस्था होणार कशी, हा सगळ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी तो स्वामींना देखील विचारला की महाराज इतक्या रात्री आता भोजन मिळेल कुठून। तेव्हा महाराज म्हणाले की ते पलीकडे तो मळा आहे, जा ती तुम्हाला जेवण देईल। स्वामींचे हे असे उद्गार ऐकून काही भक्तांना आश्चर्य वाटले की काय तिथे कोणी काय वाढून ठेवलं असेल, असं काहींच्या मनात आलं। पण श्रीपाद भट यांचा स्वामीवर प्रचंड विश्वास होता। ते आपल्या समवेत 4-5 इतर भक्तांना घेऊन त्या मळ्याच्या दिशेने गेले। मळा तर होता, तिथे गेल्यावर पाहतात तो काय चमत्कार, एका झाडाखाली एक अशी मध्यम वयस्क बाई उभी होती। श्रीपाद भटांनी तिला प्रश्न केला की काही इथे जवळपास गाव आहे का, खाण्यापिण्याची सोय होऊ शकते का इथे। तेव्हा ती बाई म्हणाली की बघा ना, आमच्या गावातली काही माणसं आज इथे जेवायला येणार होती, पण अजूनपर्यंत कोणीच आलं नाही। मला प्रश्न पडला होता की इतक्या सगळ्या जेवणाचं मी आता काय करू, पण बरं झालं तुम्ही आलात ना। आता असं करा, हे सगळं जेवण आणि पाणीसुद्धा आहे इथे, हे सगळं तुम्ही घ्या आणि तुम्ही खा। श्रीपाद भट यांना फार बरं वाटलं
त्यांनी ते सगळं जेवण म्हणजे अगदी सगळं छान सगळं जेवण होतं. वरण भात, पोळ्या, तूप, भाजी वगैरे सगळ्यांची अशी मोठमोठी पातेली होती. श्रीपाद भट आणि इतर भक्तांनी ती सर्व पातेली घेऊन पुढे जाऊ लागले. तेव्हा श्रीपाद भटांनी त्या बाईला विचारले की ताई, इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तुम्ही पण या स्वामींचे दर्शन घ्या. स्वामी आहेत तिथे आमची. चला तुम्ही पण. तेव्हा त्या बाई म्हणाल्या, असं करा, तुम्ही जा, मी येते मागून. स्वामींना सांगा माझं नाव अन्नपूर्णा आहे. जा पुढे. तुम्ही ते पुढे चालू लागले. मागे बघतात तर काय, तर ती बाई नाहीशी झाली. म्हणजे तिथे आसपास कुठे दिसेनाशी झाली होती. एकतर जंगलमध्ये एवढ्या पटकन ती बाई कुठे पळून जाणार, त्यांना आश्चर्य वाटलं. पण तरी ते स्वामी जिथे थांबले होते, सगळे भक्त जिथे होते तिथे आले. सगळ्यांनी छान जेवणाचा छान आनंद घेतला, आस्वाद घेतला. सगळ्यात आधी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांनी छान आनंद घेतला. गप्पा रंगत आल्या होत्या. तेव्हा कोणीतरी स्वामींना विचारलं की हे कोण बाई होती? तेव्हा स्वामींना सांगितलं की ती आमच्याच कुटुंबातील होती. तेव्हा सगळ्यांना लक्षात आलं की ही जी अन्नपूर्णा स्वामी म्हणाले होते ती म्हणजे दुसरं कोणी नसून साक्षात अन्नपूर्णा माता होती. आणि त्या भक्तांना इतका पश्चाताप झाला की काय हे आपले दुर्भाग्य. माता अन्नपूर्णा आपल्याला भेटल्या, पण आपण त्याचे पायासुद्धा पडलो नाही. आणि जे इतर भक्त होते, जे गेलेच नव्हते, त्यांना तर अजून वाईट वाटले की काय आपण स्वामीवर असा अविश्वास दाखवला. चक्क स्वामींनी आज आपल्याला माता अन्नपूर्णेचे आतून खाऊ घातलं आणि त्यांचे दर्शन घेण्यास लाभ होतात. दर्शन घेण्याचा योग आला, पण आपण अविश्वास दाखवला तर आपण माता अन्नपूर्णेचे दर्शनाला मुकलो. स्वामींनी अशा प्रकारे भक्तांना माता अन्नपूर्णाच्या हाती जेवण खाऊ घातले. कारणांनी देखील स्वामींना माता अन्नपूर्णाच्या रूपात म्हणजे देवीच्या रूपात पूजलं जाते. आता गमतीचा भाग असा आहे की सगळे जेवून झोपले आणि दुसऱ्या सकाळी उठले आणि त्यांनी विचारलं की स्वामी, ही भांडी काय करायची? स्वामी म्हणले, तुमचीच आहे, सर्व भांडी घ्या ठेवून, तुम्हाला करा काय ते त्याचं. यातून घ्यायचा बोध म्हणजे असा की स्वामीवरील विश्वास, जे श्रीपाद भट होते त्यांचा स्वामीवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे स्वामी जे म्हटले त्यांनी लगेच त्यावर अंमलबजावणी करून लगेच ते मळ्यात गेले आणि त्यांना माता अन्नपूर्णेचे दर्शन झाले. आपण नेहमी म्हणतो की नाही स्वामीवर पूर्ण विश्वास, पण पूर्ण मनापासून भक्ती करा. बघा, तुम्हाला जे हवंय ते नक्की मिळेल. तुम्ही सुखी व्हाल, आयुष्य सुखी बनेल. स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवील. काही अडचणी असेल तर त्यातून सुटण्याचा मार्ग दाखवतील. आपण पहिले म्हटल्याप्रमाणे स्वामी शेवटी हे काय, तर स्वामी आपली आई आहे. आई कधीच मुलाचं वाईट चिंतित नाही. त्यामुळे सतत स्वतःला बजावत राहत की माझे स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी असताना माझं काही वाईट होऊ शकत नाही, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढे तर सर्वांना माहीतच आहे की स्वामींनी अनेक त्यांच्या भक्तांना त्याच्या आराध्य दैवताचे रूपात दर्शन दिले आहे. वेगवेगळ्या रूपात त्यांच्या भक्तांना दर्शन दिले आहे. कोणाला विठ्ठलाच्या रूपात, कोणाला शंकराच्या रूपात, कोणाला खंडोबाच्या रूपात, कोणाला हनुमानाच्या रूपात, तर कोणाला गणपतीच्या रूपात. अशा वेगवेगळ्या देवतांच्या रूपात स्वामींनी आपल्या भक्तांना दर्शन दिलेले आहे. असंच एका भक्ताला त्यांनी माता महालक्ष्मीच्या रूपात दर्शन दिले आहे. काही गोष्टी होत्या, या काही कारणामुळे स्वामींना आपण देवीच्या रूपात म्हणजे आईच्या रूपात देखील पाहतो, पूजतो. त्या रूपात देखील स्वामींची पूजा होते. त्या रूपात देखील स्वामी किती दयाळू, मायाळू, किती तेजस्वी दिसतात. किती छान वाटतं स्वामींचा हा अवतार बघितला की. स्वामींचे करुणामयी रूप, दयाळूपणा आणि मातृत्व, ममत्व स्वामीमधलं हे खूप खूप उठून दिसतं. स्वामी तुम्हाला नेहमी सुख, समृद्धी, निरोगी ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.